प्रणवच देह, देह हा प्रणव, कल्पनेचा भाव कल्पने, अंजनाचे सार तेच देह बारे, आत्मा परिपूर्ण सारे पाहता ज्ञानी, ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता, अक्षर तेची माता याची भेदे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 या अध्यायाचा अंतिम श्लोक, शेवटचा श्लोक 47, योगिनामपि सर्वेषां मतगतिरान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. मला कोणता भक्त आवडतो, कोणता साधक मला मनापासून आवडतो, हे भगवंत या श्लोकातून सांगत आहेत की सर्वेषांच महीक्षिताम, सर्व भावे जो माझ्या ठिकाणी शरण आलाय, जो सर्व भावे मला भजतो, तो भक्त अर्जुना मला खूप आवडतो. सर्व भावे शरण आलो तुझ, काया वाचा मने सहित देवा. अशी अवस्था जेव्हा जीवाच्या ठिकाणी येते, त्याच क्षणी भगवंतही जीवाचा स्वीकार करतात महाराज. भगवंताचं फक्त नाम घेतलं तरी सायुज्यता मुक्ती पाठी लागते. नाथबाबा म्हणतात, हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. आपलंच स्वरूप भगवंत त्या जीवाला प्रदान करतात महाराज. आपल्यासारखंच करून टाकतात. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा का अंगीकार भगवंताने केला जीवाचा की त्याच्या मागे पुढे भगवंत उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. ढाल होऊनच राहतो महाराज. आणि याला पुराणाची साक्ष आहे महाराज. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुदामेचे. संपूर्ण महाभारताचं युद्ध संपेपर्यंत सारथी म्हणून भगवंताने अर्जुनाच्या रथावर काम केलं महाराज. अर्जुनाची ढाल होऊनच राहिला भगवंत. ज्याचा अंगीकार केला त्याच्या मागे आणि पुढं सर्व बाजूने भगवंत सांभाळ करतात. पायकू पाठीशी घातला, आपण पुढा उभा राहिला. आपल्या सेवकाला सुरक्षित ठेवलं महाराज. पाठीमागे आपण पुढे उभा राहिला, द्रौपदीच्या मागे उभा राहिला. पण भाव, अनन्य भाव पाहिल्यावर उभा राहिला. वस्त्रच झाला महाराज. साडी थी या नारी थी, नारी के बीच साडी थी, या साडी के बीच नारी थी. त्या सभागृहामध्ये पाहणाऱ्याला कळतच नव्हतं की द्रौपदी वस्त्र झाली आहे का वस्त्रातून द्रौपदी आहे, कळत नव्हतं. वस्त्रच आपण झाला महाराज. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. कुठल्याही प्रकारची आस भक्ताला येऊ देत नाही. आध्यात्मिक प्रगत तर करतोच करतो, पण प्रापंचिक अडचण सुद्धा भक्ताच्या जीवनामध्ये भगवंत येऊ देत नाही महाराज. दासीपुत्र कन्या विधुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षे प्रल्हादाशी, उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुने. फक्त भाव पाहतो तो. आमचा भाव शुद्ध असेल तर भगवंत अंगीकार करतोच करतो महाराज. आणि हेच भगवंत आज आजच्या या चिंतनातल्या ओळीतून सांगत आहेत. माऊली त्याचं वर्णन करतात. आत्मसंयम योग अध्याय 6 485 क्रमांकाच्या ओळीमध्ये, तया एकवटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेच होय.
केवढं मोठं भाग्य मिळवून देतात महाराज. कोणत्या स्थानावर नेऊन ठेवतात भगवंत याचं वर्णन माऊली या ठिकाणी करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतात, तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. अरे त्याचा मी स्वीकार कशा प्रकारे करतो अर्जुना तुला सांगू का? त्याला उपमाच द्यायची असेल तर काय उपमा शोभेल? अंतिम उपमा भगवंत देऊन टाकतात की तरी मी देह तो आत्मा. स्वतःकडं कमीपणा घेतात. देह नाशिवंत, आत्मा अविनाशी आहे. अविनाशी तत्वावर जीवाला बसवून ठेवतात महाराज. एक वेळेस मी भंग पावेल पण माझा भक्त त्याचा कधीही नाश होणार नाही. हे भगवंत आजच्या वहीतून सांगतायत की तया एकवटलिया प्रेमा. फक्त ते प्रेम एकवटावं, त्याने माझा स्वीकार करावा. त्याने माझा सर्वार्थानं स्वीकार केला की मी त्याचा अंगीकार केलाच केला. म्हणून तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देह तो आत्मा हेच होय. अशा रीतीनं जे प्रेमाचं ऐक्य झालेलं असतं अर्जुना, त्याच्या तुलनेला योग्य उपमा पाहिजे असेल तर एकच उपमा त्याला शोभल. भगवंत म्हणतात की मी देह आहे आणि तो माझा आत्मा आहे. मी शरीर आहे आणि तो मधला चैतन्य आहे. माझ्यातलं चैतन्य काय असेल तर तो माझा भक्त आहे. मी वल्लभा तो कांता माऊलीच वर्णन करतात. अशा अतूट नात्याची उपमा माऊली या ठिकाणी देऊन जातात. भगवंत अर्जुनाला आजच्या ओळीतून ते सांगतायत की फक्त भक्ताने माझं सर्व भावे मला शरण यावं. सर्व भावे शरण आला की तया एकवटलिया प्रेमा. माझंही प्रेम तितकंच द्विगुणित मी त्याला देतो. आणि अशा परस्परम भावसंभता देवान भावयतान देवा ते देवा भावयंत्या परस्परम भावयंता श्रेया परमहंसत. एकदा जीवानं स्वीकार केला की भगवंतही त्याचा स्वीकार करतो महाराज. मग तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा. तरी मी देह तो आत्मा हेची होय. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.